नमस्कार। आज आपल्या गडचिरोली शहरामध्ये कोया कृषी कुंभ 2026चे आयोजन केलेलं होत्या। त्यामधूनच आपल्याकडे एक स्टॉल आहे जो नाविन्यपूर्ण असून त्या नाविन्यपूर्ण स्टॉलमध्ये आत्माअंतर्गत श्री हेमंत उंदीरवाडे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गडचिरोली यांच्या अंतर्गत सौर कुंपणची माहिती घेऊ। त्यासोबत हा शेतकऱ्यांना कसा फायदेशीर होईल त्याबद्दल आपण पुरेपूर विचारणा करून घेऊ। सर नमस्कार। नमस्कार। आपली ओळख करून द्या अगोदर। मी हेमंत कुमार उंदीरवाडे, BTM गडचिरोली, तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली। तर या ठिकाणी कोया कृषी कुंभ 2026 अंतर्गत या ठिकाणी मी एक जैव प्रात्यक्षिक सौर चलित झटका कुंपणचा एक पूर्णपणे शेत तयार केलेला आहे। आपण बघू शकता की धानाची शेती, फळपीक, बहुपीक, मिश्र पीक, मक्का, भाजीपाला सर्व पिके या ठिकाणी लावून एक शेताचा मॉडेल तयार केलेला आहे आणि त्या शेताला सौर ऊर्जेवर चालणारा सौर चलित झटका कुंपणचा एक प्रयोग शेतकऱ्यांना जास्तीत जास्त या प्रकल्पाबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी जैव प्रात्यक्षिक मी सादर केलेला आहे। तर हा जो सौर चलित कुंपण म्हणजे झटका मशीनचा प्रयोग आहे, याच्यामुळे काय होईल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यमान पण आहे, आजूबाजूला चौबाजूला नद्या पण आहेत, नाले आहेत, पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। एवढे असतानाही शेतकरी एक पीक घेतले धानाचा की दुबार पिकाकडे वळत नाही आहेत। तर त्याचे कारण असे आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जंगल आहे, जंगली जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो, गावठी जनावरं पण मोकाट खूप फिरतात आणि शेताची नुकसान होते। त्यामुळे लोक दुबार पिकाकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये वळताना दिसत नाहीत। तर याचे संपूर्ण जे उद्देश आहेत ते आपण या ठिकाणी पण सादर केलेले आहेत की रब्बी आणि उन्हाळी क्षेत्रामध्ये वाढ करणे, पिकाची घनता वाढवणे, आर्थिक उत्पन्न देणारे जे क्षेत्र आहेत पिकांचे त्याची लागवड करणे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दुबार तिबार पीक घेण्याकडे कल वाढावा या उद्देशानं सौरचलित झटका कुंपण जर आपण पिकांचं संरक्षण केला तर 1, 2, 3 अशा पद्धतीनं शेतकरी पिकं घेतील। आज गडचिरोली जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण आणि विकसित याच्याकडे वाटचाल करीत आहे। इथं मोठ्या प्रमाणामध्ये आजही भाजीपाला, फळपिकं खूप आवश्यकता पडते। मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरवरून या ठिकाणी माल येतात। पण जर शेतकऱ्यांनी जर इथल्या इथं पिकवले तर त्यांना मार्केट पण चांगली मिळेल आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न पण होईल। तर हा जो सर मला एक सांगा की आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या प्राण्याचा त्रास आपल्याला नेमका होतो? आज जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये जंगली जे डुकर आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे। हरणं आहेत, चित्र आहेत, नीलगाई आणि हत्तीचा आता अलीकडे फार मोठा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतांचे पीकसुद्धा उद्ध्वस्त झालेले आपण पेपरला, न्यूजपेपरला किंवा बातम्यांमध्ये वगैरे बघतो की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन्य आणि जंगली प्राण्यापासून त्रास होत आहे। तर मी तुम्हाला कशा पद्धतीने हे चालते याचं हे सुद्धा या ठिकाणी दाखवतो थोडक्यात। आपण सरांकडून ज्या प्रकारे झटका सौर कुंपण मशीन काम करते ते आपण आता प्रात्यक्षिक डेमो पाहून घेऊया। तर ही मशीन आहे, हे सोलर पॅनल आहे, ही बॅटरी आहे, हा आपला क्लच वायर आहे आणि हे इन्सुलेटर आहे, सायलन आहे। एवढे जर आपण साहित्य लावले आणि जर समजा म्हणजे जनावरांना जर झटका बसला तर ते कशा पद्धतीनं सायरन वाजून शेतकऱ्याला माहीत पडेल की अशा पद्धतीने कोणतरी तरी जनावर शेतामध्ये आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं ते आहे। असं सायलन आपण तर असे जे सायरन आहेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण शेतामध्ये पण लावू शकतो, जेणेकरून याच्यामध्ये विविध प्रकारचे आवाज पण आपल्याला रेकॉर्ड करून। सर या सगळ्या प्रोजेक्टची एक नॉर्मल कधी शेतकरी एका एकरचा शेतकरी कधी घेतो म्हटलं तर त्याला किती खर्च येऊ शकतो? सहसा एकरचा जर शेतकरी घेतो म्हणला तर आता हे जो मशीनचा सेटअप आपण या ठिकाणी हा जो उभा केलेला आहे हा जवळजवळ 5, 7, 8 एकर पर्यंत पण चालते। म्हणजे हा जो एवढा सेटअप पूर्ण 7-8 एकरला कव्हर करेल। 1 एकरचा जरी शेतकरी असेल तो सुद्धा घेऊ शकते। त्याच्यामध्ये छोटी बॅटरी असेल, छोटा मशीन असेल, छोटा पॅनल असेल, त्याची पण कास्ट तुम्हाला 10-12 हजारापर्यंत येईल। पण हा जो मी या ठिकाणी सादर केलेला पूर्ण जैव प्रात्यक्षिक आहे हा 21,000चा या ठिकाणी युनिट आपण सादर केलेला आहे। पण शेतकऱ्यांनी जे लहान शेतकरी असतील, सीमांत शेतकरी असतील, त्या शेतकऱ्यांसाठी हे जर आपण छोट्या प्रमाणामध्ये जरी घेतले तर त्याची कास्ट ऑटोमॅटिक कमी होईल। खूप खूप धन्यवाद सर। हा तुमचा प्रोजेक्ट पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि आमचे जे गडचिरोली जिल्ह्यातले शेतकरी आहेत त्यांना याच्याबद्दल जेव्हा माहिती मिळेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते पण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतील।